2006 साली श्री गुरुजी जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यानिमित्तानं समग्र श्री गुरुजी हा प्रकल्प रंगा हरिजींच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. रंगा हरिजी नागपूरला येऊन राहिले. श्री गुरुजींचे लेख, पत्र, बौद्धिक, मुलाखती, संवाद इत्यादी गोष्टी एकत्र करून 12 खंडात समग्र श्री गुरुजी प्रकाशित करण्याचं ठरलं होतं. रंगा हरिजींच्या सोबत रामभाऊ बोंडाळेही या कामात सहभागी झाले. रामभाऊंच्या सहभागाविषयी रंगा हरिजी म्हणाले होते, घरात मंगल कार्य असतं त्यावेळी आजी जशी योग्य वेळी योग्य वस्तू आपल्या हाती देते तशी या सर्व कार्यात रामभाऊंची भूमिका होती. संघाचं प्रकाशित साहित्य आणि पत्रव्यवहार जपून ठेवणं आणि आवश्यकतेनुसार तो शोधून देणं हे काम रामभाऊ आवडीनं करत. डॉक्टर आंबेडकर आणि श्री गुरुजी या पुस्तकाचे रामभाऊ सहलेखक होते. त्यांचं कार्यक्षेत्र दीर्घकाळ विदर्भ हेच होतं. त्यातली जवळपास 40 वर्ष ते नागपूरच्या संघ कार्यालयात राहत. संघ कामाचा लिखित दस्तऐवज जमा करणं आणि तो संग्रहित करून ठेवणं याच्याकडं ते जातीनं लक्ष देत असत. साप्ताहिक विवेकनं संघ गंगोत्री, अमृतपथ, राष्ट्र साधना हे ग्रंथ तयार केले तेव्हा रामभाऊंनी केलेल्या संकलनाचा खूप उपयोग झाला होता. बोंडाळे कुटुंबाच्या देवगडला हापूस आंब्याच्या बागा होत्या. दरवर्षी रामभाऊंसाठी देवगडहून आंबे येत असत. साधारणपणे 20 वर्षापूर्वी रामभाऊंच्या भावंडांनी वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटण्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रामभाऊंना पत्र पाठवून देवगडला बोलावलं, पण ते गेले नाहीत. मी प्रचारक आहे, मला इस्टेट नको असं त्याने कळवलं. शेवटी भावानी इस्टेटीच्या वाटण्या केल्या आणि त्यांच्या हिश्श्याची रक्कम पाकिटात घालून त्यांना पाठवली. रामभाऊंनी ते पाकिट न उघडता प्रांत प्रचारकांच्या स्वाधीन केलं आणि म्हणाले, मी नको म्हणालो होतो, मी नाही म्हणालो होतो, तरी भावानी ही रक्कम पाठवली. मी प्रचारक असल्यामुळं याच्यावर संघाचा अधिकार आहे. मित्रहो, वाढत्या वयामुळं रामभाऊ बोंडाळेंच्या हालचालीवर मर्यादा आल्या. विस्मरण होऊ लागलं. तरीही त्यांचा संघध्यास कमी झाला नाही. कार्यालयात काही कार्यकर्ते गप्पा मारत होते. रामभाऊ शांतपणे त्या गप्पा ऐकत होते. एक कार्यकर्ता म्हणाला, रामभाऊ मौन तपस्वी आहेत. तत्क्षणी रामभाऊ शांत स्वरात म्हणाले, मी मौन जरूर आहे पण तपस्वी नाही. 2023 साली रामभाऊ 99व्या वर्षात पदार्पण करणार होते. त्यानिमित्तानं संघ कार्यालयात एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रामभाऊंना बोलवायला गेलेला कार्यकर्ता त्यांना म्हणाला, चला रामभाऊ, तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. रामभाऊंनी त्याला विचारलं, संघात वाढदिवस कधीपासून साजरे व्हायला लागलेत? आणि त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हायला नकार दिला. शेवटी सरसंघचालक आपली वाट पाहतायत असा निरोप दिल्यावर रामभाऊ आले आणि त्याने शाल स्वीकारले. मित्रहो, सरसंघचालक मोहनजींना डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र सांगणाऱ्या रामभाऊंनी तेव्हा आम्ही असू सुखाने पत्थर पायातील हे गीत गायलं. अशा या देशासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या निस्सीम कार्यकर्त्याचं 11 फेब्रुवारी 2024ला निधन झालं. संघानं एक सच्चा कार्यकर्ता गमावला. खरी संपत्ती प्रचारकाची, संघ कार्य अन समर्पणाची. खरी संपत्ती प्रचारकाची, संघ कार्य अन समर्पणाची. अलिप्त राहून सदा कार्यरत, अलिप्त राहून सदा कार्यरत. किमया संघ परिसाची.
खरी संपत्ती प्रचारकाची संघ कार्य अन समर्पणाची मौन तपस्वी कार्य पद्धती संघ संकेतांचे पालन मौन तपस्वी कार्य पद्धती संघ संकेतांचे पालन असंख्य परिवारांशी नाते असंख्य परिवारांशी नाते दीर्घ सेवा विदर्भाची खरी संपत्ती प्रचारकाची संघ कार्य अन समर्पणाची साहित्य सारे श्री गुरुजींचे संग्रह केले सुसूत्रित ते साहित्य सारे श्री गुरुजींचे संग्रह केले सुसूत्रित ते प्रकाशितांचे जतन करूनी प्रकाशितांचे जतन करूनी झाली पूर्तता प्रकाशनाची खरी संपत्ती प्रचारकाची संघ कार्य अन समर्पणाची खरी संपत्ती प्रचारकाची संघ कार्य अन समर्पणाची. रामभाऊ बोंडाळे या संघ प्रचारकाचा परिचय करून देणाऱ्या या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक रवींद्र गोळे. त्यांचा मोबाईल नंबर 9594961860. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. मिलिंद रहाटगावकर. मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देश काही विरमुदे, देश काही विरमुदे.